श्रेयस तू इथे? हो इथे. नाही तू आलायस हे दिसतंय मला, पण इथे कसा काय असं विचारतोय ना मी. असंच शनायाला भेटायला आलो होतो. काय आत्ता? हो, पण म्हटलं तिला भेटायच्या आधी तुम्हाला भेटावं, वहिनींना भेटावं म्हणून मग इकडे आलो. अहो हा आणि शन्या लग्न करणार आहेत ना, तू शन्याला भेटायला येऊ शकतो. तो तिला भेटायला नाही येणार तर मग काय तुम्हाला भेटायला येणार का? तसं नाही राधिका, म्हणजे मला म्हणायचं होतं आम्हाला आता ऑफिस आहे ना, माझी इथे घाई चालली आणि हे आत्ता भेटतात. म्हणजे काही वेळ काळ आहे की नाही भेटायची तुमची? हा नाही ते असंच. अरे एंगेजमेंटची अंगठी घेतली शनायासाठी, ती दाखवायला आलो होतो. काय हो का? एंगेजमेंटची अंगठी घेऊन आलायस तू? हो हो. हो हे बघ. बाप्पा किती छान आहे. अहो पहा ना, हे मस्त अंगठी आहे. श्रेयस, हा? हे घे. हा हा. मी शन्यालाच बोलवून आणते. अगं कशाला उगीच आत्ता अहो, कशाला? कशाला काय आणते ना तिला. थांबा. राधिका अगं उशीर होतोय ऑफिसला. तू काय चाललंय? काय शहाणपणा लावलायस तू? सर माझी काहीच चूक नाहीये, बहिणींनी सांगितलं मला. काय घरी आहे म्हणून? हो. आणि हे अंगठीचं पण त्यांनीच सांगितलंय. नाही तुझं काहीतरी स्वतःचं डोकं लावलं असशील तू, मला पूर्ण खात्री आहे. नाही, मी काही डोकं लावलेलं नाहीये, पण मी असं केलं नसतं ना तर बहिणी रागावल्या असत्या आणि त्यांना संशय आला असता की हे सगळं खोटं आहे. पण बरोबर मग वाटलं. ये शन्या, ये. हे बघ श्रेयस, बघ काय सरप्राईज देऊन राहिला तुला. काय श्रेयस, काय सरप्राईज आणलंय? अंगठी. अंगठी? माझ्यासाठी का आणली अंगठी? असं काय करतेस? आपल्याला एंगेजमेंट करायची नाहीये का, म्हणून अंगठी आणलीये. एंगेजमेंट कधी ठरली? ठरली नाहीये, पण आता करायची ना, म्हणून तर अंगठी आणली. घालून दाखव. मी घालू? नाही नाही नाही, मला नाही घालायची आहे. नाही नाही, घालून बघ ना. नको हा, नको. एक मिनिट. हा दे श्रेयस. सर जरा प्लीज. अरे असं नाही नाही नाही, नाही नाही. करणार आहे यार. कळणार नाही ना, त्याशिवाय घट्ट होतीये, लूज होतीये, कसं कळणार आहे आपल्याला? अरे, एक घालून जाऊ दे मिनिट. ना. अरे ऐक, मार. अगं, तू कळणार नाही. काय कशी दिसून राहिली? अरे ही काय अंगठी घट्ट झाली, मला काढ आता ही. आव का घट्ट झाली का? तनिया तू आता जाड झालीस. हो का, मी खरंच वेट पुट ऑन केलंय. आव ना, म्हणून तर नाही होऊन राहिली अंगठी. तू सध्या ते जॉगिंगला वगैरे जात नाही ना, म्हणून झालं असेल असं. पण आता मी माझं वेट कसं चेक करू? आमच्याकडे आहे वजनाचा काटा, आणू का? नको नको, मला टेन्शन येईल उगाच. अरे तुम्ही काय काय चालवलंय हे? ऑफिसची घाई आणि तुम्ही हा काय टाइमपास आता लावलाय? अहो, तुम्ही काहून चिडताय? अहो चिडू नका. आता एंगेजमेंट करायची ना, केवढी काम आहेत मला. श्रेयस, आता तूच सांग, हॉल बुक करायचा ना आपल्याला, कुठला करायचा? हे मी काय म्हणून राहिले, गुलमोहर सोसायटीतला आमचा खालचा हॉल बुक करूया. मी सांगून ठेवते त्यांना, चालेल ना? एक मिनिट, तुम्ही आता ते प्लॅनिंग बिनिंग जरा नका करू. आता इथे काय मिस शनाया, श्रेयस, हा टाइमपास लगेच थांबवा आणि चला लवकर. ऑफिसला उशीर होतोय, मी खाली थांबलोय, चला लवकर. काय? नाही म्हणजे मी पुढे होतोय, तुम्ही या वेळेत लवकर. चल येतो मी. निघत नाहीये, काढ ना. कापावी लागेल. काय? अंगठी. नाही नको, मी बघते काय करायचं ते. वहिनी, नाही मी तुमची माफी नाही मागत आहे. खरं तर तुम्ही मला माफ करू नये हीच माझी शिक्षा आहे, पण मी तुम्हाला कायम मदत करत राहीन. येतो मी. अहो सर माझा तू उतर बरं. उतर. आत्ताच्या आत्ता इथून उतर. अहो पण सर. उतर म्हणतोय ना. सर अहो असं काय करताय तुम्ही? सर सर ऐका ना. अहो माझी काही चूक नव्हती या सगळ्यामध्ये. वहिनीने मला तिकडे बोलवून घेतलं, मग मी काय करणार अरे होतो? काय सर? करणार होतो म्हणजे काय? तू अंगठी कशाला आणली श्रेयस? तुला काही कळतं का? सर प्लीज जरा समजून घ्या, माझी काही चूक नाहीये ह्याच्यात. मला तुला कळत नाही काय? अंगठी कशाला घेऊन यायची? वेडा आहेस का तू? हे पण लक्षात ठेवा, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. या शनाया, मलाही तुझ्याशी आता लग्न करायचं नाहीये. हे व्यू असेल, पण तू हळू बोला. तू पण जरा गप्प बस. सांग नाही आला हे यार. बघ, ऐकून घे. सर माझा नाईलाज होता, बहिणी माझ्या मागे लागल्या होत्या. एकतर लग्न कर नाही तर साखरपुडा कर. मग काय करणार होतो मी? अरे तिला लाख वाटेल, पण तुला अक्कल नाही का? हे सगळं काही खरं चाललंय का?
अहो पण सर तुमचं तरी कुठे सगळं धड आहे ए नाही 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 म्हणजे मला असं म्हणायचंय की जोपर्यंत बहिणींना शनाया समोर दिसत राहणार तोपर्यंत बहिणी मला लग्न कर किंवा साखरपुडा कर असा फोर्स करत राहणार. त्यामुळे प्लीज जरा समजून घ्या, हे सगळं सिम्पल आहे. आता तू मला शिकू नकोस हा, काय सिंपल आणि काय अवघड ते. तुला सांगितलंय ना तेवढं काम नीट करा श्रेयस, नाहीतर तुझं प्रमोशन आणि मी लक्षात आहे ना. नाही मला कळतंय हे, पण वहिनींचा संशय कसा जाणार? म्हणजे राधिकाचा अजून माझ्यावर संशय? नाही नाही संशय नाहीये, काळजी. म्हणजे आता शनाया तुमच्या अगदी शेजारी येऊन राहते म्हटल्यानंतर वहिनींना काळजी वाटणारच ना. त्यापेक्षा माझं एक सजेशन आहे की तुम्ही शनायाला एका वेगळ्या ठिकाणी भाड्याने फ्लॅट का नाही घेऊन देत? माझ्याही मनात तेच आहे ना, पण नाही शनाया ऐकत नाहीये. मी इथून कुठेही जाणार नाही. पाहिलंस, ही इथून जाणार नाही, राधिका काही ऐकणार नाही, म्हणजे माझं कोणीच ऐकणार नाही. मी काय करायचं? अरे रे सर, अहो तुमची खूपच वाईट अवस्था झाली हो. ते म्हणतात ना इकडे आड तिकडे विहीर. हो ना. ए तू काय आता मला म्हणी आठवण करून देणार आहेस का? ओ गॉड, तुम्ही तुमची फालतू बडबड नंतर करा. तू लक्षात ठेव, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये आणि मी इकडून कुठेही जाणार नाहीये. दॅट्स फायनल. चला इथून तरी जाऊया ना आधी. ए तू जा तुझं. ओ सर जा म्हणजे? अहो सर मी बाईक एवढ्या लांब लावली, एकटं चालत नाही जाऊ शकत. तुम्ही सोडा ना मला. अरे सर रिक्षा प्लीज सोडा ना तुम्ही. तू काय रडगाणं गातोस रे सतत? मी रडगाणं गात नाही, पण तुम्ही मला सोडलं तर. बरं बाबा बस आत बस. होय. पुढच्या वेळेला जरा जवळ लावत जा बाईक. हो सर. लांब लावली हे लावली ते लावली. एक मिनिट, हा काय येतो आपल्या सोबत? कारण माझी बाईक लांब लावली मी, मला सर सोडणार आहे. लावलीस तू बाईक यार? काय मला काय बोल माहिती हा? होतं तुम्ही उतरवणार बाईकवर. तुम्ही जरा गप्प बसा. सर काय पण ही प्रत्येक वेळ काय झालं असेल? राधिकाने का बोलवलं असेल आपल्याला सगळ्यांना? मला तर बाई फार काळजी वाटते आता. भारती तू जरा शांत हो. राधिका इथं आल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का काय प्रॉब्लेम आहे ते? मला वाटतं राधिकाच्या दुकानाचा काहीतरी प्रॉब्लेम आला असावा. अरे देवा, काय झालं असेल? काका, मला असं वाटतं की आपण इथे काळजी करत बसण्यापेक्षा राधिका येऊन काय ते सांगेल ना. आपण उगाच तर्क लढवायला नको. नानाजी, काय झालं ग? गुप्ते भाऊ, महाजनी काका, काय झालंय राधिका? अगं काळजीने जीव थाऱ्यावर नाही आमचा. वहिनी ठीक आहे ना सगळं? हो गुप्ते भाऊ. नानाजी, मला तुम्हाला सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगायची. यांच्याबद्दल सांगायचंय. नानाजी, मी जेव्हा सिंगापूरला गेले होते तेव्हा यांना आणि शन्याला मी एकत्र बघितलंय. काय? काय? तरी मला वाटलंच होतं हे असं होणार म्हणून. नानाजी, तरी तुम्हाला मी सांगत होतो की आपण राधिकाला समजावून सांगूया, पण नाही, माझं कोणी ऐकलंच नाही. सिंगापूरला समजलं तिला, ते सुद्धा एकटी असताना. नाही नानाजी, हे बरोबर नाही झालं. वहिनी तुम्ही रडू नका, शांत व्हा बरं.